माझी आणि माझी मित्राची भांडणं लागलेली आणि तिन्ही मध्ये पडली आणि ती आम्हाला घरात येऊन मारायला लागली आमच्या घरातल्यांना. खाली पाडलं, लाथाबुक्या घातल्या. होय. माझ्यात काय दम आहे? त्या मुलानं सांगितलं, माझ्या अंगावर पाणी टाकून मला शिव्या गाळी केल्या आणि माझी मावशी तिथनं उठून बघितले गेले तर तिला का का मारलं म्हणून तुम्ही असं का करताय म्हणून जर बोलल्या आणि त्याला तिच्या मावशीला खुबा मोडला तिचा. आता तिच्या पायावरती मारलेला आहे, डाव्या पायाला मारलेला आहे, अंगावर मारलेला आहे तिच्या. माझ्या मुलाला छळ करते ते सारखं जाता येता रोडनं ते आम्हाला धमक्या देते ते. जरी आंघोळीला जरी बसला तो तरी त्याला ते मागचं दार आहे तो खोलून त्यांना ते दरवाजानं आम्हाला त्याला चिडवतात. गुन्हा दाखल केलेला आहे पण आरोपी अजून फरार आहेत, बाहेरच आहेत. त्यांच्यावर काय म्हणजे अजून हे झालेलं नाही. त्यासाठी आम्हाला त्यांना अटक करावी ही आमची मागणी आहे. आमच्या सासूबाईंनी विचारणा केल्यावरती ती तिघही जण आले, अमृता, निलेश आणि सृष्टी हे तिघही जण आले आणि आमच्या सासूबाईंना मारहाण सुरुवात केली. मी मध्ये गेली तर मलाही मारलं, माझी केस वडली. माझी लहान मुलगी म्हणजे सोबत होती तिला पण पाडलं, तिला पण लागलेलं आहे, ती डोक्यावर पडली. मला पण इथे ह्या साईडला लागलं, डोक्याला लागलेलं. हे सगळं झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. असं बोलत बोलत तर पोरं आली तर मग रडत आल्या. मी आपली उभं राहिली तिथं तर त्यांनी येऊन मला मारहाण काय विचारतात. मी गोमेवाडी गावचा रहिवासी असून माझं नाव नवनाथ दिलीप भिसे. तर माझं सहकुटुंब मी परिवारसह एकत्रित राहत आहे आणि कसं आहे 26/5/2026 रोजी 6:30 वाजता आमच्या शेजाऱ्याने निलेश मुकुंद सोनी, अमृता संतोष सोनी आणि सृष्टी दीपक सांबळे या आम्ही घरात नसताना माझ्या मुलावरती अपंग मुलगा आहे माझा. अपंग मुलगा असताना त्याला त्याच्या अंगावर पाणी टाकणे, तर पुन्हा मागून खडं मारणे, पुढे गेल्यानंतर पुन्हा नंतर त्याला त्या सृष्टीनं त्याला म्हणजे डोक्यात मारले त्याला. आणि ते निलेशनं पाणी टाकलं होतं अंगावर त्याच्या आणि त्याला जिथला इकडं आला तर आमचा रोड आहे, आमचा रोड आहे, आमच्या रोडनं यायचं नाही असं त्यांनी धमकावून त्यांना जीव मारण्याची धमकी दिलेली आहे. आणि त्याच वेळेला आमचं मुलगा पाणी टाकल्यानंतर तो इकडं आल्यानंतर त्याला मावशीने विचारलं काय झालं, तर त्यांनी सांगितलं, त्या मुलानं सांगितलं माझ्या अंगावर पाणी टाकून मला शिव्या गाळी केल्या आणि माझी मावशी तिथनं उठून बघितले गेले तर तिला का मारलं म्हणून तुम्ही असं का करताय म्हणून जर बोलल्या आणि तिच्या मावशीला खुबा मोडला तिचा. आता तिच्या पायावरती मारलेला आहे, डाव्या पायाला मारलेला आहे, अंगावर मारलेला आहे तिच्या. आणि मग तिथून मी कामावरती होतो. कामावरती असताना मला फोन आला माझ्या बायकोचा. मग मला त्यांनी सांगितलं असाची घटना झाल्यानंतर मग पुन्हा त्यांनी सांगितलं. मग मी आलो, तात्काळ आलो, तिथून मिळेल त्या गाडीने आलो. मिळेल त्या गाडीने आल्यानंतर मला त्यांनी तिथं येऊस तर मला गाडीवर बसवली होती. मग गाडीवर दवाखान्यात उपचाराला गेलो त्यांना घेऊन. पण माझ्या मुलाला छळ करतात ते सारखं जाता येता रोडनं ते आम्हाला धमक्या देते ते. जरी आंघोळीला जरी बसला तो तरी त्याला ते मागचं दार आहे तो खोलून त्यांना ते दरवाजानं आम्हाला त्याला चिडवतात, शिवीगाळ करतात. तिथे बसायला नाही, आमच्या मोरही करायला नाही. मग त्यांचा काही तिथे संबंध नसताना देखील ते बोलतात आम्हाला. म्हणजे इथे रोडवरती आम्हाला फिरू द्यायचं नाही, त्यांचं एक हे आहे. रोड काय त्यांचा आहे का? रोड सार्वजनिक आहे ना, मग रोडवरती आम्हाला का फिरू द्यायचं नाही त्यांनी? हे अपंग मुलगा आहे तो काय बाबा असा चांगला असता तर तुम्हाला कशाला ते हे केलं असतं त्यांनी. पण तो अपंग मुलगा आहे, तो रोडवरनं ते व्हीलचेअरवरती फिरतोय ना, ते काय असं बाई चालत बी नाही. पोरं खेळते ती म्हटल्यानंतर ते जाणारच ना. मग ते असं घटना घडलेली आहे. तर या माझ्या कुटुंबाला त्यांनी न्याय द्यावा.
प्रशासन न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही गुन्हा वगैरे दाखल केलाय का? गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही. बर. गुन्हा दाखल केलेला आहे, पण आरोपी अजून फरार आहेत, बाहेरच आहेत. बर. त्यांच्यावर काय म्हणजे अजून ही झालेलं नाही. त्यासाठी आम्हाला त्यांना अटक करावी ही तुमची मागणी आहे का? ही आमची मागणी आहे, आमच्या सहकुटुंबाची मागणी आहे. पोलीस प्रशासन तुम्हाला मदत करते का? पोलीस प्रशासन आम्हाला सांगतात त्यांचा तपास चालू आहे. बर. मग त्याचं आता ते सगळं आम्ही डॉक्युमेंट वगैरे काढलेले आहेत. तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे दाव का? कुणाकडे आहे तपास? तपास केंद्रीय साहेबाकडे आहे. तपासामध्ये तुम्हाला सहकार्य होते? सहकार्य आहे त्यांचं, पण ते आम्हाला फक्त सांगतात आमचा तपास व्यवस्थित चालू आहे, तुम्ही म्हणजे काळजी करू नका, तुम्हाला तपास चालू आहे तुमच्याकडे. बर. एवढंच आम्हाला सांगतात ते. घरात किती कुटुंबांना म्हणजे सदस्यांना मारहाण केली? घरात आमच्या 3-4 जणांना केलेले आहे. एक लहान मुलगी, 1 वर्षाची लहान मुलगी आहे, माझी बायको, माझी मावशी आणि माझा मुलगा. त्या मुलावरती अत्याचार सारखा होतो. त्या वारंवार त्या पोरासनी चिडवायचं, त्यांना येऊ द्यायचं नाही रोडवरती, कुऱ्हाडी घ्यायची, काठी घ्यायची, धमकवायचं त्यांना. म्हणजे त्यांनी हीच केलेलं आहे, टार्गेटच केलेलं आहे त्यांना. हे गावगुंड झालाय काय तो? म्हणजे असं कशा पाय आम्हाला करतो तो? त्यांनी सांगावं ना आम्हाला, काय बाबा तुमचं पोरांनी काय तुम्हाला ताप दिलाय? जे काय असेल ते आम्हाला सांगायचं होतं ना त्यांनी. कसं असतं ते, लहान मुलं आहेत, पोरं खेळायला लागल्याने खेळणारच ते. प्रशासनाला काय विनंती करा? प्रशासनाला आम्हाला फक्त त्यांनी आम्हाला फक्त न्याय द्यावा, न्याय दिला पाहिजे. आणि आजूबाजूला त्यांचा सगळ्यांचा आजूबाजूला त्रास आहे, तुम्ही चौकशी करा येऊन कुठेही. मी खालीकडे साईडला, वरलीकडच्या साईड जावा, पाठीमागे जावा, पूर्व पश्चिम सगळं जाऊन तुम्ही चौकशी करा. त्यांचा सगळ्यांनी त्रास आहे. त्रास म्हणजे काय करते? त्रास म्हणजे वाटेवरती काट्या टाकणे, रोडला कोणाचे काय असलं तर काय म्हणजे त्रास, शिवेगाळ करणे दुसऱ्याला बी, त्याला धमकावणं, हे करणे, असं त्यांचं चाललेलं आहे. काय घडलं होतं नक्की त्या दिवशी? मी ज्या दिवशी म्हणजे घरातच स्वयंपाक करत होती. माझा मुलगा दिवसभर त्याला खेळता येत नाही, म्हणून संध्याकाळचा गाडी काढतो आणि रस्त्यावरून ये जा करतो, किंवा लहान मुलं असतात त्यांच्याबरोबर खेळत असतो. आणि तो खेळताना, आमची मुलंच होती, माझा दुसरा मुलगा आणि 2 मुली माझ्या तिथेच होत्या खेळताना, अंगणातच खेळत असताना तो त्या साईडला गेला, म्हणजे वरच्या साईडला गेला आणि तिथून रडत आला की मला मारलं म्हणून, पाणी टाकलं आणि मला मारलं आणि शिव्या दिल्या म्हणून असं सांगत आल्यानंतर आमच्या सासूबाईंनी विचारणा केल्यावरती ती 3घही जण आले, अमृता, निलेश आणि सृष्टी, हे 3घही जण आले आणि आमच्या सासूबाईंना मारहाण सुरुवात केली. मी मध्ये गेली तर मलाही मारली, केस वडली. माझी लहान मुलगी म्हणजे सोबत होती, तिला पण पाडलं, तिला पण लागलेलं आहे, ती डोक्यावर पडली. मला पण इथे ह्या साईडला लागलं, डोक्याला लागलेलं. हे सगळं झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलोच नाही, आम्ही डायरेक्ट सरकारी दवाखान्यात गेलो. सरकारी दवाखान्यात जाताना पण आम्हाला अडचण येत होती, कोण गाडी देत नव्हतं. मग आम्ही 2 व्हीलरवरतीच गेलो. एवढी ह्यांची दहशत आहे, दुसरं कोणी गाडी पण द्यायला तयार नव्हतं. जो गाडी देत होता त्यांनाही म्हणजे त्यांच्यावरही टॉर्चर करत होते की तुम्ही गाडी द्यायची नाही, म्हणून आम्हाला गाडीही भेटली नाही. त्याने माझे मिस्टर आणि दीरही घरात नव्हते. मग मी फोन करून ह्यांना झालेला सगळा प्रसंग सांगितल्यानंतर ते घरी आले. तोपर्यंत बाजूचा एक मुलगा होता, त्याला 2 व्हीलरवरती आम्ही घेऊन जायला निघालो. तेवढ्यात माझे मिस्टर आले. मग आम्ही सगळे कुटुंब आमच्या सासूबाईंना घेऊन दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यावर केस केली नव्हती म्हणून पोलिस तिथे म्हणायला लागले तुम्ही पहिले केस करून या, पण सिरियस पेशंट असताना म्हणून त्यांनी थांबून घेतलं. आणि तिथून पुढे आम्ही सांगलीला गेलो. सांगलीला रात्रभर थांबल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी भिवघाटला आणल्यावरती मग त्यांचं हाड मोडलंय किंवा काय आहे ते डॉक्टरांनी सांगितलं. आणि तिथून पुढे मग त्यांचं ऑपरेशन केलं. मग एवढं सर्व होत असताना तुम्ही लहान मुलाचा किंवा वरिष्ठ माणूस आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, याचा तरी विचार करावा, माझी एवढीच म्हणणं आहे. आजी काय झालं होतं त्या दिवशी? काय नाही, त्या दिवशी एक बाय आली होती स्वयंपाक करायला. मग आपण म्हणली जाऊया. मग असं बोलत बोलत पोरं आली तर गंड.
मग रडत आल्या मी आपली उभं राहिली जिथं तर त्यांनी येऊन मला मारहाणच केली. काय विचारतेस? कोणी कोणी मारलं? ते तिघांनी मारली. होय. सृष्टी, अमृता आणि निलेश. कशाने मारलं तुम्हाला? खाली पाडलं, हा. लाता बुक्या घातल्या. होय. माझ्यात काय दम आहे? आता तुम्हाला चालता येते का? नाही येत. माझ्या आणि माझी मित्राची भांडणं लागलेली आणि त्यांनी मध्ये पडली आणि ती आम्हाला घरात येऊन मारायला लागली. आमच्या घरातल्यांना मला मारलं. मी जाता येताना मला पाणी टाकायचं आणि दगड मारायला लावायचा. कोण मारायला? मोठा माणूस एक होता, नाव काय? निलेश आयवले, मुकुंद सोने. मग मुलीचं नाव ती सृष्टी. त्यांनी ओढलं आणि पाडलं माझ्या मम्मीला. मम्मीला पडले? हा. आणि कोणाला मारलं? मावशीला, अक्का आईला मारलं. होय. मग मला एवढंच माहित आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.